डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवारी 6 डिसेंबर रोजी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। या कामगारांना ही सुट्टी लागू होणार नाही। त्यांच्या अर्जित रजा खात्यांमध्ये 1 दिवसाची अर्जित रजा जमा करण्यात येणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका कार्यालयासह मुंबईतील महानगरपालिकेच्या कार्यालयातील अत्यावश्यक सेवा वगळून कामगार कर्मचाऱ्यांना शासकीय परिपत्रकातील तरतुदी सापेक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्थानिक सुट्टी देण्यात आली आहे। मात्र अत्यावश्यक सेवेतील कामगार कर्मचाऱ्यांना ही सुट्टी लागू होणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले। महानगरपालिकेच्या 250 मिलीलीटर व्यासाच्या जलवाहिनीचे छेद जोडण्याचं काम 30 तासात पूर्ण होणे अपेक्षित होतं, मात्र तो कालावधी तब्बल 37 तासांवर गेला। शिवाय 1 दिवस पाणी पुरवठा बंद आणि दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचं घोषित करून दोन्ही दिवशी पाणी पुरवठा केला नाही। त्यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागलाय। बहुतांश ठिकाणी 40 तासाहून अधिक काळ लोटला तरीही पाणी आलं नाही। अनेकांना रात्री उशिरांपर्यंत पाण्याच्या प्रतीक्षेत जागरण करावं लागले। त्यामुळे कामातील ढिसाळपणा पालिकेवरील नागरिकांनी टीकास्त्र सोडले। घाटकोपर पूर्व येथील छेडानगर जंक्शन परिसरात असलेल्या 3000 मिलीलीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला अमरमहल बोगदा शास्त्री रोडला जोडण्याचं काम नुकतंच पूर्ण झालंय। मात्र या कामादरम्यान नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागलाय। या कामकाजामुळे शहर विभागातील कामामुळे शहर विभागातील ABCEF दक्षिण, F उत्तर विभाग आणि पूर्व उपनगरातील M पूर्व, M दक्षिण, LS आणि N विभागाच्या पाणीपुरवठा प्रभावित झाला। नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी 1 दिवस पाणी पुरवठा पूर्णतः बंद तसेच 1 दिवस कमी दाबाने होणार असल्याचं पालिकेने स्पष्ट केलंय। देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी परिसर तसेच मुंबईत लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात। येणाऱ्या अनुयायांची सुरक्षितता आणि सोयी सुविधांसाठी सर्व विभागाने समन्वयाने काम करावे। चैत्यभूमी येथे उभारल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासंदर्भात विविध सूचना प्राप्त झाल्या असून याबाबत समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितलंय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वतयारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली। सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माजी मंत्री विजय गिरकर, मुख्य सचिव राजेश अगरवाल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, मुंबई पोलीस आयुक्त देवन भारती, बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह विविध संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते। गिरगाव येथील मेहता महल आताची दृष्टी हाऊस या व्यापारी इमारतीतील एका सदनिकेत झालेले बेकायदा बांधकाम अधिकृत करण्यासाठी चटाई क्षेत्र वितरणाचा महानगरपालिकेचा इमारत प्रस्ताव विभागाचा प्रस्ताव आयुक्त भूषण गगराणी यांनी हाणून पाडलाय। तसे झाले असते तर मुंबईतील इमारतीतील बेकायदा बांधकामासाठी चटाई क्षेत्रफळ वितरणाचा मार्ग मोकळा होऊन वेगळाच पायंडा पडला असता, अशी प्रतिक्रिया या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते। ही इमारत 2024च्या यादीत धोकादायक घोषित करण्यात आली होती। ही व्यापारी इमारत धोकादायक असल्याचा अहवाल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने दिला होता। मात्र या इमारतीचे सध्याचे मालक दृष्टी हॉस्पिटॅलिटी आणि भाडेकरू मेहता महल सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्यात इमारत धोकादायक असल्याबाबत वाद झाला। त्यामुळे हे प्रकरण उच्च न्यायालयातही गेले होते। अखेरीस महानगरपालिकेने ही इमारत धोकादायक घोषित केली आणि तसं यादीत समावेशही केला। यानंतर ही इमारत पाडण्यासाठी मालकाने उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। इमारत पाडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर लगेचच महापालिकेने ही इमारत धोकादायक यादीतून काढून टाकली। मुंबईत गेल्या 1 महिन्यापासून हवेची गुणवत्ता सतत खालावत असून अनेक भागात वाईट स्तराची नोंद झाली आहे। मात्र समीर ॲपच्या नोंदीनुसार शहराची सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 125 इतका राहिलाय, जो मध्यम श्रेणीत मोडतो। शिवडी, पवई आणि मुलुंड या भागात समाधानकारक हवेची नोंद झाली असून गेल्या काही दिवसाच्या तुलनेत येथे सुधारणा दिसून आली, तर इतर भागात AQI 100 ते 160 या मध्यम श्रेणीत राहिला।
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषानुसार AQI 0 ते 50 चांगली, 51 ते 100 समाधानकारक, 101 ते 200 मध्यम, 201 ते 300 वाईट, 301 ते 400 अत्यंत वाईट आणि 400 पेक्षा जास्त अति धोकादायक मानली जाते। त्यानुसार मुंबईत वाहन उत्सर्जित बांधकाम, धूळ आणि कमी वाऱ्यामुळे प्रदूषण वाढले असून विशेषतः ज्येष्ठ नागरिक तसेच बालकांना सावधगिरी बाळगावी अशी सूचना तज्ज्ञांनी दिली। महानगरपालिका प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सीनियर सिटीजन पॉलिसी नावाचं व्यापक धोरण मंजूर केलं असून यामुळेच त्यांचं जीवन अधिक सुरक्षित, सन्मानित आणि स्वावलंबी होणार आहे। ही देशातील एकमेव अशी महानगरपालिका ठरली आहे। या धोरणाअंतर्गत ज्येष्ठांना डिजिटल साक्षरता प्रशिक्षण, नवनवीन उपक्रमांमध्ये सहभाग, सुट्टीत वाचनालय सुविधा, आरोग्य तपासणी शिबिरे, वाहतूक सवलती आणि आपत्कालीन मदत व्यवस्था यांचं मार्गदर्शन आणि सुविधा देण्यात येतील। आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या धोरणामुळे शहरातील लाखो ज्येष्ठांना एकाच छताखाली सर्व सुविधा मिळणार असून त्यांच्या सामाजिक एकात्मतेसाठी विशेष कार्यक्रम राबवले जातील। मुंबई महायुतीतील शिवसेना, शिंदे आणि भाजपमध्ये वरवर सर्व आलबेल असले तरी स्थानिक पातळीवर संबंध ताणले गेले असल्याचं शिव कोळीवाडा प्रभाग क्रमांक 173 मधील वादाने उघड झाले। येथे शिवसेना शिंदे पक्षाच्या माजी नगरसेवकाने सुरू केलेल्या पदपथ कामावर भाजपच्या एका कार्यकर्त्याने निकृष्ट दर्जाचा आरोप करत ध्वनी चित्रफित तयार करून समाज माध्यमावर प्रसिद्ध केले। माजी नगरसेवकांचं नाव घेऊन ही ध्वनी चित्रफित व्हायरल झाल्यामुळे प्रभागातील दोन्ही पक्षातील वाद चव्हाट्यावर आला असून स्थानिक निवडणुकापूर्वी महायुतीतील धुसफूस अधिक गडद झाली आहे। शिव पूर्व पश्चिम भागांना जोडणाऱ्या शिव सायन रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचं काम 31 मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून नागपूर आणि अंबाला येथे पुलासाठी तुळ्यांचं उत्पादन सुरू झालंय। मुंबई महानगरपालिकेचे प्रतिनिधी तेथे पूर्ण वेळ उपस्थित राहून कामाची खात्री करून घेणार आहेत। अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर आणि पोलीस सह आयुक्त अनिल कुंभारे यांनी मंगळवारी घेतलेल्या आढाव्यात प्रकल्पाची सद्यस्थिती, उर्वरित टप्पे आणि कालमर्यादा निश्चित करण्यात आली। बैठकीस महानगरपालिकेचे उपायुक्त गिरीश निकम, प्रमुख अभियंता उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता राजेश मुळे व मध्य रेल्वेचे उपमुख्य अभियंता रोहित मेहला यांच्यासह संबंधित अभियंते उपस्थित होते। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेला सुंदर मुंबई सुशोभीकरण प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने अखेर गुंढाळण्याचा निर्णय घेतला असून निकृष्ट कामाच्या दर्जेमुळे 760 कोटी रुपयाचा खर्च व्यर्थ गेलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रस्त्यांना चांदणी बार केल्याचं टीका केली होती, तर प्रकल्पाची एकूण किंमत 1700 कोटी इतकी होती। सुशोभीकरण केलेल्या काही ठिकाणी आता दुरावस्था दिसून येत असून पालिकेतील वरिष्ठ अधिकारी सद्यस्थिती आणि भवितव्यावर बोलण्यास तयार नाहीत, कारण चौफेर टीकेमुळे हे टाळलं जातंय। महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेचं न्यायदान केंद्र असलेल्या बॉम्बे हायकोर्टाचं नाव मुंबई उच्च न्यायालय करण्याची वर्षानुवर्ष चालू असलेली मागणी उद्धव सेना नेते आणि दिंडोशी आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पुन्हा एकदा जोर धरलाय। ब्रिटिशकालीन बॉम्बे नाव अजूनही वापरलं जात असलं तरी मराठी भाषिक बहुसंख्य जनतेसाठी मराठी ओळख प्रतिबिंबित करणारं नाव हवं अशी जनमागणी आहे, जी भाषांवर प्रांत रचनेनुसार योग्य ठरते। नामांतरांसाठी 1862च्या लेटेस्ट पेटंट कायद्यात सुधारणा आवश्यक असून हा अधिकार केवळ संसदेलाच आहे। महाराष्ट्र शासनाने हायकोर्ट समितीसह 2005 पासून ना हरकत दखल घेऊन प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित ठेवल्याची माहिती यापूर्वीच दिली होती। अशाच नव्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।